आता मॉर्निंग सुपरफास्ट मधून घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद। निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधींनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता। दादा गावकीकडे लक्ष देता थोडं भावकीकडे सुद्धा लक्ष द्या। आमदार रोहित पवारांकडून अजित पवारांना चिमटे, तर आमच्याकडे अनेक दिग्गज नेते पण पलीकडे अनुभवी नेते जास्त, रोहित पवारांचं वक्तव्य। भावकीकडे लक्ष दिलं म्हणून आमदार झालास, अजित पवारांची फटकेबाजी। मला सल्ला द्यायची गरज नसून माझ्या नादाला लागू नको, अजित पवारांचा रोहित पवारांना इशारा। वाळवा तालुका फितूर होणार नाही, वाळवा तालुका कधी शरण जात नाही, जे आहेत त्यांना घेऊन लढणार, जयंत पाटलांचा अजित पवारांना टोला। आम्ही गिरणी कामगार सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, नाव न घेता मंत्री चंद्रकांत पाटलांचा रोहित पवारांना टोला। सांगलीतील कार्यक्रमात अजित पवार आणि चंद्रकांत पाटलांमध्ये फटकेबाजी। आम्ही पण कष्ट केले, वरून पडलो नाही, चंद्रकांत पाटलांच्या टोल्याला अजित पवारांचं उत्तर। शेतकऱ्याला मारलेल्याची पुन्हा नियुक्ती करता, मारहाणीनंतर ज्या पद्धतीत व्यक्त झालात वाटलं नव्हतं पुन्हा नियुक्ती होईल, सूरज चव्हाणच्या नियुक्तीवरून रोहित पवारांची टीका। पोलीस अधिकारी आंदोलकांना लाथ मारत असतील तर विकृतीचा कळस, शासनानं गंभीर दखल घेऊन अधिकाऱ्यावर कारवाई करावी, रोहित पवारांची टीका। महाराष्ट्र पोलिसांमध्ये काम न करता सिंघम का संचारतो, आंदोलकांना लाथ मारणं पोलिसांना शोभतं का, सामान्य माणसाला लाथ मारणं हा खाकी वर्दीचा अपमान, विजय वडेट्टीवारांची टीका। देवेंद्र फडणवीस म्हणजे भाजपला संपवायला आलेला माणूस, सत्तेत येण्यासाठी फडणवीस काहीही करू शकतात, मनोज जरांगे पाटलांची टीका। अमरावतीच्या वरुड मोर्शी मतदारसंघातून काँग्रेसला मोठा धक्का, काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे पुत्र विक्रम ठाकरे यांनी भाजपत केला प्रवेश, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। अहिल्यानगर शहराच्या मतदार यादीत 24,260 नावं दुबार असल्याचा दावा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बाबळे यांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावे देत निवेदन। देशातील पहिल्या 75 विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तिसऱ्या क्रमांकावर, आउटलुक आय केअर युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 मध्ये मिळवला तिसरा क्रमांक। बेळगावात मोठा अनर्थ टळला, स्टार एअरचं विमानाचं आपत्कालीन लँडिंग, विमान इंजिनमध्ये पेट्रोल लीकमुळे आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा तात्काळ लँडिंग। गडचिरोली जिल्ह्यात डेंग्यूचा 5वा बळी, संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ, मात्र लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल असा आरोग्य विभागाला विश्वास। बीडच्या केस तालुक्यातील मांजरा प्रकल्प तुडुंब, 4 दरवाजे उघडत नदीपात्रात सुरू केला विसर्ग, मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। जालन्याच्या मंठा तालुक्यात मुसळधार पाऊस, पावसानं भुवन वझर सरकटे इथला नळकांडी पूल वाहून गेला, पूल बांधकामाचं काम हाती घेण्याची ग्रामस्थांची मागणी। हिंगोलीच्या सेनगावात पावसाचा हाहाकार, पावसानं सोयाबीन हळदीचं पीक उद्ध्वस्त, हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्यानं शेतकरी चिंतेत। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस, पावसानं जामगव्हाण पिंपळदरी आदी भागातील पिकांचं नुकसान, प्रशासनानं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। अकोल्याच्या कौलखेड परिसरात मुसळधार पाऊस, पावसानं नागरिकांच्या घरात शिरलं पाणी, शेतकऱ्यांच्या शेतपिकांचंही मोठं नुकसान। कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग, प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदीत, पावसाचा जोर वाढल्यानं शिवसागर जलाशयातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरण व्यवस्थापनाचा निर्णय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यात जोरदार पाऊस, चातारी दराटी गांजेगाव सावळेश्वर करंजी गावात पुराचं पाणी, पैनगंगा नदीकाठी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा, तर 22 गावांचा संपर्क तुटला। धाराशिवच्या परंडा तालुक्यातील नद्यांना पूर, अनेक गावांचा संपर्क तुटला, उल्फा नदीला पूर आल्यानं बावची येथील पुलावर पाणी, बावचीसह अनेक गावांचा संपर्क तुटला। मुंबईत सकाळी मुसळधार पाऊस, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी घेतला पावसाचा आढावा, पालिका मुख्यालयातून घेतला पावसाच्या स्थितीचा आढावा। वर्ध्याच्या हिरापूर तळणी शिवारात युवा शेतकऱ्याचा मृत्यू, शेतात फवारणी करण्यासाठी गेला वीज पडून मृत्यू,
सोबत असलेले दोघे जण थोडक्यात बचावले. युवा शेतकरी मृत्युमुखी पडल्यानं गावात हळहळ. कृषी मंत्र्यांच्या दौऱ्यात कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक. धाराशिवमध्ये शेतकरी कर्जमाफीसाठी कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंना शेतकऱ्यांनी घातला घेराव. धाराशिवच्या कळंब तालुक्यातील खोंदला या ठिकाणचा प्रकार. मुंबई अग्निशमन दलातील संतोष रावसाहेब इंगोले यांना शौर्य पदक जाहीर. 22 सप्टेंबर 2023 रोजी अंधेरीमधील एका मॉलमध्ये लागलेल्या भीषण आगीत अडकलेल्या 20 जणांना वाचवल्याच्या कामगिरीबद्दल पदक जाहीर. मुंबईतील कोकण नगर गोविंदा पथकानं दहीहंडीचे 10 थर रचून केला विक्रम. प्रताप सरनाईक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत रचला विक्रम. संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडीत दुसरा विक्रम. जय जवान पथकानं देखील दिली 10 थरांची सलामी. एकाच दहीहंडीत 2 विक्रम. महिला गोविंदा पथकानं 7 थर लावून रचला विक्रम. पार्ले स्पोर्ट क्लबच्या महिलांनी ठाण्यात रचला इतिहास. 148 महिलांच्या पथकानं लावले 7 थर. मुंबईतील मागाठाण्यात गौतमी पाटीलचा डान्स. प्रकाश सुर्वेंच्या दहीहंडी कार्यक्रमात गौतमी थिरकली. गौतमीला पाहण्यासाठी गोविंदांची गर्दी. मागाठाण्यात आमदार प्रकाश सुर्वेंच्या तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या दहीहंडीत राधा पाटील थिरकली. राधा पाटीलची अदाकारी पाहण्यासाठी गोविंदांची गर्दी. मागाठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात नुपूर जोशीचं सुरेख नृत्य. नुपूरच्या नृत्यानं दहीहंडीचा आनंद द्विगुणित. क्या बात है, क्या बात है. पुण्यातील पुनीत बालन आयोजित दहीहंडीत पारंपरिक वाद्यांचा गजर. पारंपरिक ढोल ताशाच्या गजरात दहीहंडी उत्सव साजरा. पुण्यात पुनीत बालन आयोजित दहीहंडी उत्सवात परदेशी पाहुणी थिरकली. ढोलताशांच्या तालावर परदेशी पाहुणीही दंग. ठाण्यातील कृष्णा पाटील आयोजित दहीहंडी उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. भारतीय सैन्यानं पाकिस्तानची हंडी फोडून दहिकाला साजरा केला. फडणवीसांचं विधान. ठाण्यातील दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती. 232 थर लावून आम्ही विधानसभेची हंडी फोडली. एकनाथ शिंदेंचं विधान.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात विकासाचे मनोरे रचत अंडी फोडून विकासाचा प्रसाद प्रत्येकापर्यंत पोहोचवू, फडणवीसांचं दहीहंडी सोहळ्यात आश्वासन. घाटकोपरमधील राम कदमांच्या दहीहंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. मुंबई महापालिकेतील विजय डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांनी फोडली हंडी. वरळीमधीलही परिवर्तन हंडीला मुख्यमंत्री फडणवीसांची उपस्थिती. मुंबईत परिवर्तन अटळ आहे म्हणत फडणवीसांनी दहीहंडी फोडली. आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात फडणवीसांनी फोडली हंडी. वरळीमधील दहीहंडीला स्थानिक आमदार आदित्य ठाकरेंची उपस्थिती. सणामध्ये राजकारण आणणं हा बालिशपणा, आदित्य ठाकरेंची फडणवीसांवर टीका. घणसोलीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असलेला स्टेज खचला. शिंदे स्टेजवरून निघताना घडली घटना. क्षमतेपेक्षा जास्त लोक स्टेजवर उपस्थित राहिल्यानं स्टेज खचला. रायगडमधील कुर्डूस गावात विहिरीवर अनोखी दहीहंडी साजरी. विहिरीच्या कठड्यावरून हंडीवर झेपावून हंडी फोडण्याची परंपरा. दहीहंडीचा थरार अनुभवण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी. मुंबईच्या मानखुर्दमध्ये एका गोविंदाचा मृत्यू. दहीहंडीची दोर बांधताना बालगोविंदा पथकाचा एक सदस्य खाली पडला. उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेत असताना गोविंदाचा मृत्यू. बंगळुरू शहरात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. सलग 2 दिवस बंगळुरूमध्ये झालेल्या आगीच्या घटनांमध्ये नागरिकांमध्ये भीती. कर्नाटकच्या यल्लापुरात बस आणि ट्रकचा अपघात. अपघातात 3 जणांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी. बसने रस्त्याच्या शेजारील ट्रकला धडक दिल्यानं अपघात. भंडारा जिल्ह्यात धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. शासनानं जाहीर केलेला धान बोनस अद्याप मिळालेला नाही. वर्ध्यातील हिंगणघाट येथील कार्यक्रमात खासदार अमर काळे यांनी पत्रिकेतील प्रोटोकॉलवरून व्यक्त केली तीव्र नाराजी. पत्रिका छापताना प्रोटोकॉल पाळायला काय, यावरून अमर काळे यांची अधिकाऱ्यांना विचारणा. कळमनुरी परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग. सांडस ते सलेगाव मार्गे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलावरून वाहिलं पाणी. संभाजीनगरच्या खिरडी गावात अल्पवयीन मुलीची आत्महत्या. खेळत असताना मित्रमैत्रिणींशी वाद झाल्यानं गळफास घेत आत्महत्या. शिरूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. वाशिमच्या कारंजात मोकाट गायीचा महिलेवर हल्ला. हल्ल्यात महिलेसह मुलगा जखमी. उपचारासाठी जखमींना उपजिल्हा रुग्णालयामध्ये केलं दाखल. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण. नांदेडच्या कोट बाजार गावात घराची भिंत कोसळली. दुर्घटनेत ग्रामपंचायतच्या आजीबाजी सदस्याचा मृत्यू. संततधार पावसानं कोसळली घराची भिंत. नागपूर पोलिसांकडून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती सायकल रॅलीचं आयोजन. सामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांचाही रॅलीत सहभाग. से नो टू ड्रग्ज असा रॅलीतून संदेश. अहिल्यानगरच्या कोऱ्हाळे शिवारातील विहिरीत आढळले 4 मुलांचे मृतदेह. बायकोसोबत वाद झाल्यानं बापानंच मुलांची हत्या करत केली आत्महत्या. पोलिसांकडून तपास सुरू. पुणे पोलिसांची गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड. धाडीत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त. ड्रोनच्या मदतीनं केली पोलिसांनी कारवाई. देशी विदेशी दारूची विक्री करणाऱ्या 16 जणांविरोधात गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडमध्ये कुख्यात गुंडाला 2 पिस्टल आणि काडतुसासह अटक. कुख्यात गुंड बाबा शेख आणि साथीदाराला तडीपार केलं असताना ते हद्दीत फिरताना केली अटक. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं सुरू केलेल्या वार्षिक फास्टॅग पासला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद. मंत्रालयाच्या मते पहिल्याच दिवशी 1.4 लाख वापरकर्त्यांनी पासची खरेदी. दिल्लीच्या निजामुद्दीन भागातील दर्गा पट्टे शहामध्ये मोठी दुर्घटना. हुमायूनच्या मकबऱ्याजवळ असलेल्या दर्ग्याच्या खोलीचं छत कोसळून 5 भाविकांचा मृत्यू. एकीकडे देश प्रगती करतोय तर दुसरीकडे अनेक ठिकाणी मूलभूत सुविधांचा अभाव. आंध्र प्रदेशातील भद्राद्री कोठागुडेम जिल्ह्यातील वीरपुरम गावात एका आदिवासी महिलेची जंगलातच प्रसूती करावी लागली. जयपूरमध्ये 15 ऑगस्टच्या सकाळी एक धक्कादायक घटना. एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा कारखाली चिरडून मृत्यू. अधिकाऱ्याला एका कारनं जोरात धडक दिली, ज्यानंतर ते अधिकारी अनेक फूट फरफटत गेले. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा 7वा स्मृतिदिन. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनेक केंद्रीय मंत्र्यांनी दिल्लीत वाजपेयी यांच्या सदैव अटल समाधीस्थळावर वाहिली पुष्पांजली.
2011 वनडे वर्ल्ड कप पूर्वीच निवृत्त होणार होतो, पण सचिन तेंडुलकरनं रोखलं. माजी फलंदाज सलामीवीर वीरेंद्र सेहवागचा गौप्यस्फोट. फलंदाज श्रेयस अय्यरला आशिया चषक स्पर्धेसाठीच्या भारताच्या संघात संधी मिळण्याची शक्यता फार कमी. तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवमुळे अय्यरची संघात निवड होणं कठीण. अर्जेंटिनाचा जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या भारत दौऱ्याला अखेर अंतिम मंजुरी. येत्या डिसेंबरमध्ये मेस्सी भारतात येणार असून या दौऱ्यादरम्यान तो पंतप्रधान मोदी, विराट कोहलीसह दिग्गजांची घेणार भेट. स्त्री भेडिया मुंजानंतर आता मॅडोक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा नवा व्हिलन थांबा. नवाजुद्दीन सिद्दीकीच्या व्हॉइस ओव्हरमध्ये सिनेमा संदर्भातला व्हिडिओ रिलीज. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये जेठालालच्या कुटुंबाला टक्कर देण्यासाठी राजस्थानी कुटुंब. स्वागतासाठी गोकुलधाम वासी सज्ज. नुकताच साजरा झाला मालिकेचा 17वा वर्धापन दिन.